नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज नवीन वर्ष 2025 लागते. ह्या नवीन वर्षामध्ये आपण दरवेळेसारखाच एक वेगळा उपक्रम घेऊन आलेलो आहोत आणि या उपक्रमाची सुरुवात आज आपण एक वेगळ्या पद्धतीने करत आहोत. जसं की आपल्याला नवीन वर्ष सुरू होताना जुन्या वर्षाला बाय बाय करावं लागतं, म्हणजेच ते वर्ष मागं सोडावं लागतं. तर बाय बाय 2024. त्याचबरोबर आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही त्याचं स्वागत करून करायची आहे, म्हणून वेलकम 2025. आता 2025 आपल्यासाठी स्पेशल का आहे तर ह्या चार्टमध्येच आपल्याला दिसून येईल 2025 इट्स अ मॅथमॅटिकल वंडर्स. मॅथमॅटिकल वंडर्स म्हणजे हे वर्ष आपल्यासाठी गणितीय वर्ष म्हणून आपण कसं साजरं करतोय ते आज आपण इथं पाहणार आहोत. 2025 ची सुरुवात ही बुधवारनं होतीये, तर 2025 चा शेवट हा गुरुवारनं होतो. 2025 ही आपण अक्षरे लिहिताना 2025 असं लिहितोय, तर तेच इंग्रजी अक्षर वापरताना 2025 या वर्ड्सनं पाहतोय. त्याचबरोबर 2025 च्या अगोदरचं वर्ष हे 2024 आहे, तर पुढचं वर्ष हे 2026 आहे. या वर्षामध्ये आपल्याला 52 आठवडे आणि 2 दिवस पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर हा 2025 हा अंक ऑड नंबर आहे, म्हणजेच ही संख्या विषम संख्या आहे. 2025 ही कॉम्पोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या आहे. त्याचबरोबर 2025 चे फॅक्टर्स आपल्याला 1, 3, 5, 9, 15, 25, 27, 45, 75, 81, 135, 225, 405, 675 आणि 2025 अशा पद्धतीने ह्या वर्षामध्ये आपल्याला 2025 पाहायला मिळणार आहे. आता ह्यामध्ये आपण पाहतोय 2025 मध्ये टोटल फॅक्टर्स आहेत 15. त्यातला स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान 1 आणि बिगेस्ट म्हणजे मोठात मोठा 2025. त्याचबरोबर 2025 हे आपण गणितीय वर्ष का म्हणतोय तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्या वर्षामध्ये हे वर्ष वर्ग वर्ष आहे आणि हे वर्ग वर्ष कसं आहे तर 45 चा वर्ग हा 2025 आहे. आता 2025 चा वर्ग पाहिला तर त्यापूर्वीचा सुद्धा वर्ग वर्ष पाहायला पाहिजे. तर त्यात पूर्वीचं पहिलं वर्ष आहे तो 1936 वर्ग वर्ष आहे आणि तो वर्ग आहे 44 चा वर्ग 1936. त्याचबरोबर 2025 नंतरचा वर्ग वर्ष कोणता असणार आहे तर ते असणार आहे 2116, अर्थातच 46 चा वर्ग. आता पुढचं गणितीय वर्षामधला महत्त्वाचा पॉइंट आपण पाहतो 2025 च्या संख्यांमधील बेरीज केली असता 2 अधिक 0 अधिक 2 अधिक 5 या सगळ्यांची बेरीज ही 9 येते आणि 9 हा 3 चा वर्ग आहे. त्याचबरोबर आपण पाहतो आहे 2025 चा संख्यांमधील गुणाकार केला तर 2 गुणिले 0 गुणिले 2 गुणिले 5 बरोबर गुणाकार हा 0च येतो. आता गणितीय वर्षातला महत्त्वाचा मुद्दा आपण पाहतोय की 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन असं 1 ते 9 पर्यंतच्या संख्येचा घन हा 2025 येतोय. अर्थातच 2025 आपल्यासाठी गणितीय वर्ष कसं आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल. यासारखे बरेचसे पॉईंट्स आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच आपण इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी पाहणारच आहोत. त्यामुळं तुम्हाला सर्वांना 2025 म्हणजेच गणितीय वर्षाच्या खूप साऱ्या हार्दिक सदिच्छा.